आलो चल चल चल. फोन कर. आता मी सांगितलं ना, मी तुम्ही घरी वाचायचं होतं. पेनल्टी कशी मारू शकता? तुमच्याकडे युनिफॉर्म नाही तर तुम्ही पेनल्टी कशी मारू शकता? मग कशाला आले तुम्ही? युनिफॉर्म नाही तर कशाला आले त्यांच्याकडून पेनल्टी घ्यायला? हा मान्य होतं ना. काय चुकी झाली तर तुम्ही काय करणार आता? मुंबईमध्ये कोविड काळामध्ये क्लीनअप मार्शलच्या नावाखाली जी लूट चालू होती, याबाबत एबीपी माझाने पर्दाफाश केल्यानंतर या क्लीनअप मार्शलच्या एजन्सींना दंड ठोठावण्यात आला. अनेकांना अटक झाली होती. मात्र पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेने क्लीनअपचे जे कॉन्ट्रॅक्ट दिले त्यानंतर ही लूट पुन्हा एकदा होताना दिसते आहे. आपण जर या ठिकाणी बघितलं, आता मी पूर्व द्रुतगती मार्गावर आहे. या ठिकाणी हे जे क्लीनअप मार्शलचे महाशय आहेत त्यांनी या ठिकाणी विदाऊट युनिफॉर्म आहेत. यांच्याबरोबर 4 ते 5 माणसं जे आहेत ते विदाऊट युनिफॉर्म होती आणि त्यांनी इथे जे काही गोरगरीब लोक आहेत, ट्रक चालक आहेत, त्यांच्याकडून तब्बल 1200 रुपयाची मागणी केली आणि यांच्याकडे युनिफॉर्म देखील नाही अशी स्थिती आहे. काय सांगाल? तुम्ही कोण आहे? कोण आहे तुम्ही? फोन ठेवा. कोण आहे तुम्ही? कितना रुपया मांगा आपसे? कितना रुपया मांग रहे थे? 1200 रुपया बोला था. 1200 रुपया आपको देखा तो बाद में बोलता 200 रुपया दे. नहीं, आपको देखा भी नहीं था. आपको देखा तो 200 रुपया दूंगा. नहीं देगा 1200 तो चौकी में ले जाऊंगा तुमको. हमको तुम्हारा साथ ये वीडियो चलाया था. मैं इधर बाजू में खड़ा था. बोला तू भी भरेगा 1200 भी. इसके लेगा तो तू भी देगा. ऐसे बोल रहा है. तो ड्राइवर मेरा है, पूछ रहा था क्या हुआ. बोला तू कौन है पूछने वाला. ऐसा बोला है. तो बोलता क्यों नहीं पूछेगा, मेरे साथ में है, मेरे गाड़ी के पास में आए, काम करने गया था, तो मैं क्यों नहीं पूछेगा. बोला तू है कौन पूछने वाला. चल गाड़ी पे तू बैठ. उसको करके हाथ खींच रहा है. घसीटा किसने इसके साथ में रहा था. कितने लोग थे? कितने लोग? 2 लोग थे. ये मेरा हाथ पकड़ा. मेरे को बोला तू साइड में चल. तू साइड में चलो. वो पकड़ के हमको खींच रहा था कि गाड़ी पे बैठो तो नहीं 1200 रुपया फाइन दो. और जो इसके साथ में था वो मेरा हाथ पकड़ के बोलता तू साइड में हो. ये इनका हाथ पकड़ के बोलता गाड़ी पे बैठ. तुम्ही कोण आहे? तुम्ही कोण आहे? स्वच्छता मार्शल. स्वच्छता मार्शल. युनिफॉर्म कुठे तुमचा? मी जेवायला गेलो होतो, तेव्हा मी तिकडनं विसरून आलो. कसं काय विसरले युनिफॉर्म? युनिफॉर्म कसं विसरले? शर्ट काढून मठामध्ये ठेवला. आता तुमच्या अधिकाऱ्यांशी बोललो, ते म्हणतात तक्रार करा. ते कायद्याने वागलेले नाही, त्यांच्यावर तक्रार करा. मग ते कायद्याने का नाव वागलं, त्याचा अर्थ की मी मठामध्ये जेवताना युनिफॉर्म विसरलो, त्या अर्थाने ते बोलत असते. तुम्ही 1200 रुपये कसे मागू शकता? 1200 रुपये नाही साहेब, मला 200 रुपये दंड आहे. 1200 रुपये मागतात म्हटलं. ऐकून घ्या. ते पहिले हे किरकिरी करत होते म्हणून मी त्यांना काय बोललो, म्हणून 1200 रुपये मागितले. नाही म्हणून नाही. 200 रुपये 1200 का बोले? 1200 ये भी बोले. 1200 जो भाग के गया वो भी. काय सांगतात ते? एकदम खोटा बोलेल का? एकदम खोटं बोलेल. ऐकून घ्या. कितना रुपया मांगा? ये 1200 रुपया ये भी बोला, साथ में चल के वो भी बोला. मेरा ड्राइवर है, पूछा कि पैसा फाइन मारने का है तो बोलता बीड़ी पिया. तो बोलता तू कौन है पूछने वाला. बोला मेरे साथ में थे. बोला 1200 रुपया तुमको फाइन देना ही देना पड़ेगा. नहीं देगा तो गाड़ी में कसे काय तुम्ही 1200 रुपये सांगू शकता? मैं झूठ बोला था. मेरा ड्राइवर कोई झूठ बोला साथ में था. वो पूछते पूछे वो भी नहीं साथ में था. ये कितना रुपया मांगे? कितना रुपया मांग रहे थे? 1200 रुपया. 1200 रुपया मांग रहे थे. बोलने की नहीं जाएगा तो गाड़ी पे बैठ, चौकी लेके चलता, मार भी करवाऊंगा, उधर लेके चल बंद भी करवाऊंगा. 200 रुपया मतलब तुमको देते ना उधर बाइक से, 200 रुपया देने लगे. अभी पैसा भी नहीं, पावती भी नहीं दिया. हाँ, पावती भी नहीं दी. अभी लिए पावती भी लिए. आपको देखे तुरंत वो पावती निकाल के मतलब देने लगे. ये ले पकड़ के बिल्ली जबरदस्ती लेके जा रहे तो गाड़ी लड़की की बात टेंशन में आके एक बीड़ी पीने लगा था. आपण ही स्थिती बघितली. हे क्लीनअप मार्शल आहेत. अशा प्रकारे ज्या वेळेस पूर्व द्रुतगती मार्गावर कोणी लोक थांबतात त्यावेळेस त्यांना सावध बनवलं जातं आणि यांना उत्तरं देखील देता येत नाहीत. विदाऊट युनिफॉर्म आहेत. 1200 रुपये मागितले जात आहेत आणि या संदर्भात या अगोदर देखील एबीपी माझाने क्लीनअप मार्शलचा पर्दाफाश केलेला होता. काही जणांना अटक देखील झाली होती. मात्र पुन्हा एकदा कोविडचा काळ संपला आणि आता पुन्हा एकदा ही कंत्राट देण्यात आली की स्वच्छतेची असली तरीही या ठिकाणी हे कोविड मार्शल जे आहेत ते सर्वसामान्यांकडून 1200 रुपयाच्या पेनल्टी मागत आहेत.
आणि त्याचबरोबर स्वतः देखील कायदे पाळत नाहीत, स्वतःकडे युनिफॉर्म नाही, यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता यांना तुम्ही तक्रार करून पोलिसात द्या अशा प्रकारचे अधिकारी जे आहेत ते सांगत आहेत. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेने, मुंबई पोलिसांनी या संदर्भात कडक कारवाई जी आहे ती करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे पुन्हा एकदा मुंबईमध्ये या क्लीनअप मार्शलच्या नावाखाली जी लूट सुरू आहे त्या संदर्भात कडक कारवाई होणं गरजेचं आहे. प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.